नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हेंगळे. आज आपण निर्मल ऑटिझम सेंटरमध्ये आलेलो आहोत. आज आपण एका छोट्या बाळाबद्दल डिस्कशन करणार आहोत. ESDची ती केस आहे. या सेंटरचे जे इंचार्ज आहेत डॉक्टर माधुरी वांग पाटील मॅडम, हे आपल्याला ही केस एक्सप्लेन करतील. ही आमची टीम आहे ऑटिझम सेंटरची आणि हे बाळ आहे. तर या बाळाबद्दल मॅडम सांगा की ही केस कुठली आणि कशा पद्धतीनं तुम्ही आपण याला रिझल्ट दिलेला आहे. हा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला माइल्ड ASD आहे. त्याला काही सेन्सरी इश्यूजसुद्धा होते आणि स्पीच डिले होतं. सुरुवातीला जेव्हा तो आमच्याकडे आला तेव्हा फक्त 2-2 शब्द बोलत होता, पण तो आत्ता सध्या स्पीच थेरपी दिल्यानंतर, ओरोमोटर एक्सरसाइजेस दिल्यानंतर 2-3 सेंटेन्सेसमध्ये अगदी व्यवस्थितरित्या बोलतो. आणि त्याचे सेन्सरी इश्यूसाठी आपण इथे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी दिलेली आहे. त्यामुळे त्याचे सेन्सरी इश्यूजसुद्धा पूर्णपणे कव्हर झालेले आहेत. आणि सध्या आपल्याकडे बिहेवियर थेरपीसुद्धा त्याला दिली जाते. तो मधून टँट्रम थ्रो करायचा, खूप स्टबन नेचर होतं त्याचं, ते ह्या ABA थेरपीमुळं कमी झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं तो रिकवर झालेला आहे. सध्या किती दिवसामध्ये मॅडम रिझल्ट दिला आहे तुम्ही? किती दिवसामध्ये आपण रिझल्ट दिला? 6 महिन्यामध्ये बेटर रिझल्ट भेटलेत आपल्याला. आणि त्यांच्या पॅरेंट्सनी ट्रीटमेंटसुद्धा खूप कन्सिस्टन्स ठेवलेली आहे. व्यवस्थित न चुकता डेली सेशनसाठी ते आपल्याकडे मुलाला घेऊन येत होते. आणि स्पीच थेरपी, ओरोमोटर एक्सरसाइजेस, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी असे डेली त्याचे 2-3 सेशन असायचे. ते व्यवस्थितरित्या दिल्यानंतर 6 महिन्यात तो जवळजवळ 70% कव्हर झालेला आहे. तर आपण पुन्हा भेटूया अशा वेगवेगळ्या ASD किंवा लर्निंग डिसॅबिलिटीच्या केसेसबद्दल डिस्कशन करण्यासाठी. धन्यवाद मॅडम.